राज्यातील अनेक नेत्यांच्या वारसदारांना मतदारांनी नाकारलं ते चांगलं झालं असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोत यांचा मुलगा निवडणुकीत पडला याबद्दल मला सहानुभूती वाटते, पण सदाभाऊंच्या प्रमाणे इतर दिग्गज नेत्यांच्या मुलांना हार पत्करावी लागली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असंही त्यांनी नमूद केलंय। भाजपनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना 20 ते 40 लाखांपर्यंतची रसद पुरवून उमेदवार निवडून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी। शेट्टी साहेब, जनरली सरकारमध्ये असणारा जो पक्ष असतो त्याला चांगलं यश मिळतं अशा प्रकारचं एक अनुमान काढलं जातं, पण आपल्या संघटनेच्या बाबतीत मात्र एक वेगळं चित्र दिसतंय। 5 वरून 2 वर आलात, सांगलीमध्ये फक्त 1 ठिकाणी यश आहे, काय सांगाल? नाही, इथं सरकारमध्ये असल्याचा आम्हाला काही फायदा झालेला नाही, कारण एकतर सरकारमधलाच मोठा पक्ष असणाऱ्या भाजपनंच आमच्या तालुक्यामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। वर जरी आमचा पराभव दिसत असला तरी माझे 4 जागा या अक्षरशः किरकोळ मतानं गेले। एक उमेदवार माझा 200 मतांनी पडला, एक 600, एक 800 आणि एक 1100, म्हणजे जवळ 2500 मताची जर बेरीज करता आली असती तर मला माझे अजून 4 उमेदवार निवडून आले असते, म्हणजे 5चा आकडा बरोबर राहिला असता। तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये सदाभाऊंच्या मुलाबद्दल जे बोलत होतात त्याचं परिवर्तन तिथे कुठेतरी दिसलं, त्याचा फटका बसला असं त्यांचं एकूण बोलण्यातनं दिसतंय, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, सगळ्याच इथं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा डझनभर नेत्यांची पोरं पडलेली आहेत। शेवटी राजकारण ही कोणाची काही मक्तेदारी नाही, आणि मग हे जर नेते अशा पद्धतीनं आपापली मुलं जनतेवर लादायला लागली, त्यांच्या घरातले बायका पोरं लादायला लागले, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचं कुठं? आणि मग त्यांच्यासाठी मला ही ठाम भूमिका घेणं भागच होतं। त्यात घावाबरोबर किडाई रगडला तसं आमच्या सदाभाऊंना कशा प्रकारे आपण समजावणार आहेत की राजकारण करत असताना किंवा चळवळ करत असताना कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे? आमच्या मागे येणारे जे लोक आहेत ते प्रचलित राजकारण्यांच्यापेक्षा आम्ही वेगळ्या वाटेने चाललेलो आहोत, आम्ही वेगळी पायवाट मळवतो आहे, यासाठी ते लोक आपल्यावर येतात। त्यांच्या अपेक्षांना कुठं तडा जाता कामा नये, अशा पद्धतीचं वर्तन असणं आवश्यक आहे, त्या पद्धतीनं मी प्रयत्न करतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।